इथपर्यंत होती ती पडली असेल. बाकीची पडली म्हणजे अर्धी. एवढी एवढी मोठी होती. हे काय दगडाचं काम दिसतं. हे बघ काय एवढं बघणार का नाही. तीन मजली संरचना. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कारकिर्दीत बांधलेल्या या तीन इमारती 2 मजली सुचल्या आहेत. यातील आजूबाजू चुन्याचा गिलावा दिलेला आहे. आता बघा हे इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले. संभाजी महाराजांना किंवा शिवाजी महाराजांना असले नाद नव्हते, त्यांनी बांधलेली ही बरोबर. 1591च्या सालात बांधले. बांधले तेव्हाच लावले का? नाही आता लावले. हे आता युनेस्कोच्या त्यांनी क्लिअर करण्यासाठी टाकले. कोणाला काय होतं कोणाला कसं इथे नाच गाणे करायचे का मग. आतमध्ये काय इथून खाली खाली काढायची ही दिसते. ह्याच्या खालून तोफा पडलेल्या ही सगळी उंची बघा किल्ल्याची. तो दिसतोय तो पावनगड समोरचा हा डोंगर. तिथे ती विहीर ते मंदिर दिसते बा. तिथे तुपाची विहीर आहे. म्हणजे विहीर आहे त्यात तूप टाकलं जायचं. सैन्याला जर दुखापत वगैरे झाली तर तिथं नेऊन ते तूप लावायचे. तूप हे जखमेवर चांगलं. त्याच्या पलीकडचा डोंगर पुढं आहे तो ज्योतिबा. तुम्ही ह्या मार्गे आला असा ऐकून आला खाली बरोबर आतमध्ये 3 मजली इमारत आहे. असं सावकार म्हणजे कन्फ्युज करायचे. याची हाईट का? हाईट मग ती तोडली का आता? तोडलीच ना सगळे. सगळे तोफा आणि हे टाकून इंग्रजांनीच हे केलं. कारण म्हणजे याच्यावर आता लोक इथून उतरायचे. पुढच्या दगडावर नाही नाही जास्त पुढे जाऊ नका. हा बरोबर. ते कच्चं काम झाले आता. कच्चं काम झालं सगळं ते. तुम्ही या मार्गे आला बघा. तुम्ही तुम्ही ह्या मार्गे आला ती तटबंदी दिसते का? झेंडा आहे तो सगळा. आणि इथे एक दिसते बघा. हा झेंडा समोरचा. हा झेंडा समोरचा. हा दिसतोय. आणि हे रोड. रोड. हा आणि इथे एक हे दिसते बघा तटबंदी खाली. हा खाली खाली दिसते. हा सगळा मिळून 4 दरवाजा होता. हा का तो आणि हा पूर्ण. हा सगळा. अच्छा एवढं उंच वरती. असं खालून 1 2 3 4 होता. हो नाही आतमध्ये 4 दरवाजे. आतमध्ये दरवाजे आणि उंची. ज्योतिबा नाही हा पावनगड आहे. त्याच्या पलीकडे डोंगर आहे तो बसले. तुम्ही आता असं फिरून इकडून असं आला बरोबर. आतमध्ये आला असा असा आहे. तू सध्या कुठे तिथं आहे. शिवाजी महाराजांना कैद केलं झेंडा. आपण जाऊ तिकडे. हा तिकडे जाऊ. फक्त तो वरती का? हा वरती. हा टॉपला एकदम ना. आहे. हा दिसतंय इथून ते झेंडा. चौकोनी इमारत आहे. ये इकडे दीदी. हो आहे तिथे आहे. चला अजून